नमस्कार. तर मी बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे. तर इथं भाजीला फोडणी देत आहे. तर भाजी बनवत आहे मटकीचं आणि एकदम बाजूला चपात्यासुद्धा भाजायला लागली. म्हणजे चपाती बनवायला लागली पायल. तर आमच्या बघा वेगळ्या नक्षाचा आम्ही चपात्या खाणार आहोत. तर बघू शकता असं घराबिराच्या म्हणजे वेगळाच काही एक तिकडं चाललं आहे, एक इकडं चाललं आहे, त्याचं हे नक्षा. तर चला जाऊ द्या, कसं पण चपात्या होऊ द्या, पण पोटातच जाते. आणि त्यानंतर इथं भाजीला फोडणी दिलेलं आहे. तर त्याच्यात टाकलेली आहे, मी तुम्हाला सांगून देते. जिरं टाकलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक कापलेलं लसूण. आणि त्यानंतर मी ते भाजल्यानंतर एक टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटोच्या नंतर मी थोडीशी कढीपत्ता आणि एक हिरवी मिरची टाकलेली आहे. त्यानंतर लगेच थोडंसं परतल्यानंतर इथं हळद, मीठ, लाल मिरची आणि गरम मसाला टाकत आहे. ते थोडंसं मग तेलामध्ये परतून घेत आहे आणि इथं शिजवलेली मटकी टाकत आहे. तर जेवढ्या पाण्यात मी मटकी शिजवली होती तेच पाणी थोडं होतं, तर तेच मी टाकलेलं आहे. एक्स्ट्रा काय पाणी टाकलं नाही आहे, कारण मला सुकी बनवायची आहे. तर मी तेवढ्याच पाण्यात भाजी शिजवणार आहे. ताटानं थोडं झाकून म्हणजे थोडं झाकून ठेवलेले आणि त्यानंतर भाजी आपलं तयार आहे, शिजलेलं आहे. ज्यांना कोणाला म्हणजे दररोज डबा बनवायचा असेल तर त्यांच्यासाठी ही भाजी चांगली आहे, म्हणजे डब्यात बांधून न्यायसाठी. तर भाजी इथं तयार झालेली आहे आणि चपात्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत. म्हणजे दोन्ही म्हणजे चपात्या आणि भाजी झाली. जे रस्स्याची भाजी दिसते ही माझ्या आईचं म्हणजे रेसिपी आहे. ते आमच्या इकडे सगळंच आईच काय, माझी आई सगळेच बनवतात. तर माझी आई बनवायची, तर मला येतं. म्हणजे सगळ्याला येत नसते, ते कोणाकोणालाच येत असते. जे मी ह्या रस्स्यासोबत ते खातात ते पिठाचं, तर ते मला येतं. तर ज्यांना कोणाला जर रेसिपी पाहिजे असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा, मी बनवून तुमच्यासाठी ते रेसिपी पोस्ट करणार. आणि मी इथं तयार होऊन चाललेली आहे. जे मला लकी ड्रॉचं कूपन दिलेलं आहे, तर तिकडे चाललेले आहे. चला बघूया की मला लकी ड्रॉमध्ये मिळते की नाही काही. तर आपल्या म्हणजे ते ह्याच्यावर आहे की मिळते की नाही. तर चला जाऊया. ते इथं पोचल्यानंतर बरेच लोक आले होते, भरपूर अजून येणार होते. तर इथं मी बसलेली आहे आणि इथं बघू शकता भरपूर काही म्हणजे असं ठेवलेलं होतं. तर सोनं वगैरेसुद्धा ठेवलेले, 2 ग्रामचं सोनं. तिथं भरपूर जणं असे म्हणजे बसलेले होते. सोनं होतं, थर्मॉस काय म्हणजे असे अवन आणि भरपूर म्हणजे अशी चांदीचे सिक्के होते. 2 ग्राम सोनं होतं, 2 तोळ्याची चांदी होती. मला काही मिळाली नाही. मी बसली शेवटपर्यंत. आणि आम्ही म्हणजे माझ्या एका मैत्रिणीला मिळाली कुकर आणि बाकी सगळे असे चालू आम्ही सगळे बसून. शेवटपर्यंत काहीच आलं नाही आमचं. तर बघत होतं आता निघेल, अरे हे तरी मिळेल. कुकर गेली, मिक्सर गेला, अवन गेलं, काही थर्मॉस गेलं, इस्त्री काय होतं, अजून काही डिनर सेट होती, अजून काही होतं. आता म्हटलं काही नाही, सगळे मैत्रिणी मस्त हसत आलो घरी. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर इथं मी हे काळे मसूर आहेत, म्हणजे अख्खे मसूर आहेत, जे भिजवावं लागले. 2 घेतले, ते भिजवले. थोड्या वेळाने मला भाजी करायची आहे. दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हे. तर चला, आज सकाळचं म्हणजे हे रुटीन आहे. काम वगैरे सगळं आवरलेलं आहे. काम झाल्यानंतर मी आता स्वयंपाक करायला घेणार आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर चला.